हॅलो. हां, चला आता काल आपण जे आकृत्यांच्या साहाय्याने वर्ड फॉर्मेशन केलं होतं, आज आपल्याला नंबरच्या साहाय्याने वर्ड फॉर्मेशन कसं करायचं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता बघूया तुम्हाला समजलंय का. तर यासाठी आपल्याकडे आता हे 2 स्टुडंट आलेले आहेत. बघूया. राईट साईडचे तू सॉल्व करायचे आणि लेफ्ट साईडचे विशाल तू. समजलं? मी स्टार्ट म्हटल्यावर दोघांनी सुरू करायचे. बघूया कोणाला व्यवस्थित समजले आणि कोण अचूक वर्ड फॉर्मेशन करणार आहे. रेडी स्टडी गो. विशालचं कंप्लीट झालंय. विशालकडं 3-3च नंबर होते, पण आहे की नाही, है ना. लेफ्ट साईडला 3-3 नंबर होते म्हणून पटकन झाले. काय हरकत नाही, उशीर लागला तरी चालेल, फक्त वर्ड फॉर्मेशन अचूक होणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी यांनी जे वर्ड्स बनवलेत, काय वाटतं तुम्हाला, बरोबर फॉर्मेशन केलंय का चुकलंय कुणी? काय वाटतं बघा जरा एकदा, कोणाचं चुकलंय का बरोबर आहे? बरोबर आहे. व्हेरी गुड. आता हे शब्द वाचूया. एफ सर्कल सारखा झालाय, काय हरकत नाही, त्याने तो काढला आहे, तुम्हाला कळतंय तो एफ आहे. हां, चालतं, काय प्रॉब्लेम नाही. चला पुढे आता हे शब्द आपल्याला वाचायचे आहेत. हां, 1 बाय 1. हात ठेवा ना, हात ठेवून वाचा. चला. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. लेफ्ट आहे का, नीट बघ. काय विशाल मदत कर त्याला. लीफ. काय आहे? लीफ म्हणजे काय? पान. काय? पान. झाडाला पान असते की नाही? लीफ. ठीक आहे, काय हरकत नाही. व्हेरी गुड. समजले सगळ्यांना? आणि यांनी छान मस्त कमी वेळामध्ये वर्ड फॉर्मॅट करून आपल्याला दाखवले आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. अरे इकडे बघा ना. व्हेरी गुड. तुम्हाला समजलंय का? समजलंय. आता तुमच्या पुस्तकामध्ये अशी काही उदाहरणं आहेत, तर ते वर्ड फॉर्मेशन उद्या येताना करून आणायचे. हां, आणि अचूक पर्याय दिलेले असतात, त्यामधून तुम्हाला तो पर्यायही निवडायचा आहे. समजलं? चला, व्हेरी गुड.